नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे राहुल गांधी हे मुंबईत पोहोचलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहणार असं राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी माहिती दिली होती. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात भिवंडीतील आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान केलं होतं. त्याविरोधात संघाचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि आता याच प्रकरणी हॅलो आपल्यासोबत 2014चं प्रकरण आहे. काय नेमकं प्रकरण होतं आणि राहुल गांधी आज कोर्टामध्ये येतात. युक्तिवादादरम्यान आज काय होणार आहे, कारण मागे शिवराज चाकूरकर पाटील हे त्यांचे जामीनदार होते, आता नवीन जामीनदार येण्याची शक्यता आहे. आज राहुलजी माननीय न्यायालयामध्ये भिवंडी न्यायालयामध्ये येत आहेत. कोळसे साहेबांच्या न्यायालयात त्यांच्यातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट हर्षवर्धन सकपाळ यांचे आम्ही बेल पेपर्स कोर्टामध्ये आम्ही लावत आहोत आणि सदरचं प्रकरण जे आहे आज हेअरिंगला आहे. क्रॉस एक्झामिनेशन चालू आहे. आज इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अशोक सायकर ज्यांनी या मॅटरची चौकशी केली होती प्रायव्हेट कंप्लेंटची, त्यांची आज क्रॉस एक्झामिनेशन होती. परंतु नुकतंच चाकूरकर साहेब वारल्या कारणाने आज आम्ही बेल बॉन्डची जी प्रक्रियाची जी प्रोसिजर आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार ते आम्ही फॉलो करत आहोत आणि आम्ही सदरची ही केस ही आम्ही लढत आहोत. आम्ही ही लढाई आहे, सत्याची लढाई आहे आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. राजेश कुंटे यांनी ज्यावेळेस या संदर्भात याचिका दाखल केली त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की राहुल गांधी यांनी माफी मागावी, नंतर हे प्रकरण पूर्ण मिटवलं जाईल. राहुल गांधी माफी मागतील या प्रकरणामध्ये? या मॅटरमध्ये ऑलरेडी राहुलजींनी सदर गोष्टीला नकार दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाला की आम्ही केस लढवू आणि आम्ही सदरची केस लढवत आहोत आणि आम्हाला सदरच्या प्रकरणाचं सत्य कोर्टासमोर आणायचं आहे. इतिहासातली गोष्ट आहे, बरेचसे आमचे साक्षीदार आहेत, तर आम्ही योग्य वेळेला आम्ही भारतीय भिवंडी न्यायालयामध्ये आम्ही दाखल करू आणि सदरची लढाई ही जी लढाई आहे ही सत्याची लढाई आहे आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ही संपूर्ण लढाई जी आहे ती सत्याची लढाई आहे आणि आमच्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे असं राहुल गांधी यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी. त्यामुळे राहुल गांधी हे मुंबईत पोहोचलेले ही सत्याची लढाई आणि ती जिंकणारच असं वक्तव्य राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी आज सुनावणी पार पडतेय. या सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित असणार आहेत. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात भिवंडीत मध्ये आयोजित असलेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान केलं होतं आणि या विरोधात संघाचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर यावेळी नेमकं प्रकरण काय त्यावर एक नजर टाकूया. लोकसभा निवडणूक 2014 सोनाळे गावात राहुल गांधींची प्रचार सभा होती. या सभेत महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचं विधान राहुल गांधींनी केलं. या विधानाविरोधात संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी संघाची बदनामी झाल्याचा आरोप केला. राजेश कुंटेंनी राहुल गांधींविरोधात कलम 500 प्रमाणे खासगी फिर्याद नोंदवली. संघाची बदनामी केल्याचा मानहानीचा दावा राहुल गांधींवर ठोकण्यात आला. हे प्रकरण भिवंडी न्यायालयात तब्बल 9 वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता, मात्र त्यावेळी जामीनदार असलेले शिवराज पाटील यांचं निधन झालं. आता राहुल गांधींना नव्यानं जामीनदार सादर करावा लागेल. भिवंडी न्यायालयात हजर राहुल नवीन जामीनदार न्यायालयासमोर हजर करतील. या प्रकरणी राहुल गांधींना आतापर्यंत 3 वेळा भिवंडी न्यायालयात हजर राहावं लागलं.
तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, साधारण या सुनावणीला किती वेळात सुरुवात होईल? अंकिता, 11च्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि खरं तर राहुल गांधी यांचं हे 2014चं प्रकरण आहे. RSSच्या मानहानी प्रकरणामध्ये त्यांच्यावरती याचिका जी आहे ती राजेश कुंटे यांनी दाखल केली होती आणि त्याच प्रकरणाची आज सुनावणी आहे. राहुल गांधी यांचे जे जामीनदार आहेत ते आत्तापर्यंत शिवराज पाटील चाकूरकर होते, मात्र त्यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालेलं आहे आणि त्यामुळे नवीन जामीनदार जो आहे तो आज कोर्टामध्ये हजर राहणार आहेत. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे नवीन जामीनदार आहेत असं काही वेळापूर्वीच वकिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आजच्या संपूर्ण सुनावणीमध्ये नवीन जामीनदार जो आहे त्याचा बॉन्ड जो आहे तो लिहून घेतला जाईल. त्याच्यानंतर या सगळी प्रक्रिया जी आहे ती आज पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे RSSच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की राहुल गांधी यांनी माफी मागावी, तेव्हा हे कुठेतरी प्रकरण मिटेल. मात्र वकिलांनी असं सांगितलेलं आहे की ही सत्याची लढाई आहे, ही आम्ही लढतच राहू. त्यामुळे माफी राहुल गांधी मागणार नाहीत यावर तरी ठाम आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये जरी जामीनदार जरी हजर राहणार असले तरी सुद्धा युक्तिवाद काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता, निश्चित या सुनावणी संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू. तुर्तास धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.